एकदा नाही, दोनदा चुकलो. बाबा प्लीज. लग्न कर म्हणून तुझ्या मागे घाई करत राहिलो. ही माझी चूक. कमलचं स्थळ आलं त्यावेळेला जे दिसलं तेच खरं मानून चाललो. ही माझी चूक. तुला आणि कमलला वेळ द्यायला पाहिजे होता एकमेकांना समजून घ्यायला. तो दिला नाही. ही माझी चूक. कमलचं बॅकग्राऊंड नीट चेक केलं नाही. ही माझी चूक. आणि त्याच्याशी लग्न मोडल्यानंतर अधिपतींचं स्थळ तुझ्यासाठी आलं ना, त्यावेळेला सुद्धा नीट चौकशी केली नाही. ही माझी चूक. आई बाप म्हणून जबाबदारीतून मुक्त होण्याची घाई झाली होती मला, म्हणून तुला सतत प्रेशर देत राहिलो. ही माझी चूक. खरंच चुकलं बाळा. अगं, मुलीचं लग्न म्हणजे बापासाठी एक खूप मोठी जबाबदारी असते ग. काळजाचा तुकडा एका नव्या ठिकाणी पाठवायचा असतो. वेळ घेऊन माणसं पारखून सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या, त्या नाही केल्या ग. चुकलंच माझं. मुलीचं वय झालं, लग्नाला वेळ झाला म्हणून लोक काय म्हणतील या टेन्शन मध्ये ना अनेक आईबाप आपल्या मुलीचं लग्न लावून देतात. मी तर सगळ्या गोष्टीचा कहरच केला अक्षरात. बाबा तुम्ही ऐका माझं. ऐका, असं असं काहीही नाहीये. तुम्ही एवढं मनाला लावून नका घेऊ. बाकी सगळं सोड, पण मुलगा चांगला म्हणून तुझा हात मी अधिपतींच्या हातात दिला, तर तेही असेच वागले. बाबा अधिपती अजूनही चांगलेच आहेत. आता आहेत का तुझ्या बरोबर? तुझ्यावर काय वेळ आली आहे ती बघतेस ना तू. आई साहेब म्हणतील तीच पूर्व दिशा, असं आहे त्यांचं. तुला त्यांचा सपोर्ट. ते सपोर्ट करतात बाबा मला. खोटं नको बोलू बाळा तू. त्या घरात तुझ्या बरोबर कोण कसं वागतं ना, हे आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ह्या कानांनी ऐकलंय. अधिपती चांगले आहेत याच्यावर माझा विश्वास होता, पण आई का बायको याच्यामध्ये आई साहेबांनाच त्यांनी जास्त महत्व दिलंय. मी बघितलंय. जेव्हा तुमचं लग्न जुळलं ना, तेव्हाच मी सगळा विचार करायला हवा होता. शिक्षण, राहणीमान, संस्कार, त्या सगळ्या गोष्टींमध्ये तफावत आहे. लग्न ठरताना मुलगा आणि मुलगी एकमेकांना अनुरूप आहेत का याचा विचार आधी व्हायला हवा ना. आई बापाला डोक्यावरचं ओझं हलकं करण्यासाठी मुलीची सासरी पाठवणी करणं खरंच चुकीचं आहे. आणि ती चूक मी केली ती चूक. आता कशी सुधारू ती मी? बाबा तुम्ही काही चूक नाही केली आहे. नका ना रडू. लग्न नाही केलं तर लोक काय म्हणतील? आई बाबांना किती त्रास होईल? तो त्रास सहन करू शकतील का नाही? या सगळ्याचा विचार करून तू लग्नाला उभी राहिलीस ना. नाही असं नाही बाबा. मी माझ्या मर्जीने लग्नाला उभी राहिले. हे बघ, तुला अशिक्षित मुलाशी कधीच लग्न करायचं नव्हतं. तुला शिकलेला नवरा हवा होता. तो शोधण्यात आम्ही अपयशी ठरलो. तुला आम्ही अशा घरात ढकलली ज्या घरात तुला सून काय पण माणूस म्हणून सुद्धा किंमत नाही. अधिपती, कवा धरणं आम्ही तुम्हाला फोन करतोय, उचलत का नव्हता? काय झालं? हा, तुम्ही घरनं गेलात आणि आम्हाला फोन नाही, काय नाही. सगळं ठीक आहे ना? व काय हो अधिपती, आम्ही काय बोलतोय, काय विचारतोय? हाय सर. कुठं आहे तुम्ही? बोला की जरा आमच्याशी. ते तिकडेच की गेलतो मास्तरीन माईंच्या इकडे. नाही ते ठाव आहे आम्हाला, पण काय झालं काय? तुमचा आवाज असा काय येतोय? नाही काय नाही, गाडीतच आहे. आता घरलाच यायला लागलोय. आलो की बोलूया मग. बर बर, या लवकर या, आम्ही वाट बघतोय तुमची.
आम्ही सांगतो तेवढं कर. बोलताय. बाबा बाबा रडू नका प्लीज. बाबा तुम्ही या इकडे बसा. या या बसा इकडे. रडू नका बाबा. या बसा बसा बरं तुम्ही. प्लीज नका रडू. मला नाही बघवत तुम्हाला रडताना. मला पण माझ्या मुली रडलेलं नाही आवडत ग. पण अक्षरा, मी तुला रडवलं. तू रोज रडतीयस. असं नाहीये बाबा. मी मी खुश आहे अधिपतींबरोबर. खरंच खुश आहेस? तू खरंच खुश असतीस तर असं घर सोडून माहेरी आली असतीस? मी घर सोडून आले बाबा कारण मला अधिपतींना त्रास होऊ द्यायचा नव्हता. आणि तुला होणाऱ्या त्रासाचं काय? मला नाही होते काही त्रास. मी तुझा बाप आहे पोरी. अगं, मी जन्माला घातलंय तुला. हे बघ, माझ्याशी नको खोटं बोलूस. आणि अधिपतींची तर अजिबात बाजू घेऊ नकोस. कारण नवरा म्हणून त्यांनी कधीही तुझ्या बाजूनी स्टँड घेतला नाही. असं नाहीये बाबा. असंच आहे अक्षरा. अधिपती भुवनेश्वरी मॅडमचं ऐकून सगळं करतात. आम्हाला आधी कळलं तेव्हा वाटायचं की आईचा प्रभाव असू शकतो त्यांच्यावर. त्यांनी अधिपतींना घडवलंय, चांगले संस्कार केले, त्यामुळं ते ऐकणारच मॅडमचं. पण कुणाचं तरी ऐकणं आणि स्वतःचं डोकं गहाण ठेवून वागणं यात फरक आहे बाळा. अधिपती स्वतःचं डोकं कधीच चालवत नाही. भुवनेश्वरी मॅडम जे सांगतील ना तेच ते करतात. कारण मॅडम त्यांच्या आयुष्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे. तू त्यांच्या लिस्टमध्ये कितव्या नंबरला आहेस नाही माहिती. मी लग्नाची बायको आहे बाबा त्यांची. त्यामुळे अर्थात माझं महत्व आहे त्यांच्या आयुष्यात. ते चांगले आहेत बाबा. ते खरंच चांगले आहेत. त्यांनी अनेक वेळा माझ्यासाठी स्टँड घेतलाय बाबा. मला हवं ते केलंय. ते वेगळे आहेत. वेगळे आहेत ते. दुर्गेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत ते. तुम्ही त्या दोघींवरून त्यांना जज नका करू बाबा. ते चांगले आहेत. चांगले असते ना तर बायको घर सोडून गेली म्हटल्यावर एकदा काय 10 वेळा आले असते बायकोला परत न्यायला. हे एकदाच आले का? मॅडमनी सांगितलं होतं म्हणून. का आपल्या घरी काय चाललंय नक्की याचा अंदाज घ्यायचा होता म्हणून. बाबा ते त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करतायत. पण मॅडममुळे आमच्यात गैरसमज निर्माण झालेत ना. मग तो दूर करायला हवा ना अधिपतींनी. एकाच शहरात राहता ना तुम्ही दोघं. हो पण बघा ना बाबा, मी घरी आल्यापासून आमचं बोलणंच झालं नाही हो. बोलणं होण्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केलेत का? नाही ना. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते तुझ्याशी संपर्क साधू शकत होते ना. पण दुर्गेश्वरी मॅडमनी माझा नंबर ब्लॉक केलाय बाबा. बाकी कुणाचे फोन नव्हते? एवढे मित्र आहेत त्यांचे. तो ओमकार आहे, त्याचा फोन नव्हता. शिवाय पब्लिक फोन आहेतच की. अक्षरा, 2025 मध्ये आहोत आपण. अगं, संपर्काची अनेक साधनं उपलब्ध आहेत. एखादा मेसेज, एखादं पत्र, कुणाकडून तरी संपर्क करण्याचा प्रयत्न एकदा तरी केला का त्यांनी? नाही ना. याचा अर्थ काय? तू माहेरीच राहिलीस ना तरी त्यांना काही फरक पडत नाही. मला माहितीये त्यांना फरक पडतो बाबा. फरक पडला असता ना तर आज आपण इथे बोलत बसलो नसतो अक्षरा. तू तुझ्या घरी असतीस आणि आनंदाने संक्रांत साजरी केली असतीस का? तुमच्या नात्यात सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम होते. पण तू आमच्याशी हे कधीच बोलली नाहीस. एवढंच. बाबा मला मान्य आहे की सुरुवातीला आमच्यात प्रॉब्लेम्स होते, पण आम्ही बोलायचो एकमेकांशी. ऍडजस्ट केलं आम्ही. आम्ही नको म्हणू अक्षरा, फक्त तू ऍडजस्ट केलंयस. आई,
घरची लक्ष्मी घरात परत येईल ना आज. व्हय की देवच पावला म्हणायचा बघा. कमाल आहे नाही. अक्षरा घरी परत यावी म्हणून आपण देवीला गाऱ्हाणं घालायला आलो आणि लगेच बातमी कळली आपल्याला. व्हय. देवीनं हे जसं ऐकलंय ना तसं आणखी एक ऐकावं. काय? ती घरातली ब्याद भुवनेश्वरी घराच्या बाहेर जावी आता लवकर. झालं तरीच म्हणलं अजून बोलला कसा नाही. हो वडून ताणून समजा तिच्यावरच आणून तोपवायचं. काय हो तुम्ही? हा आनंदाचा दिस आहे. सुनबाई घरला येते आनंदात राहा की. आई सूर्यवंशींच्या घरात आनंद तेव्हाच टिकेल जेव्हा ती इतर कल्याणीबाई घराच्या बाहेर जाईल. आणि अक्षरा हे करू शकते बरं का. अक्षरा हुशार आहे, तिच्यात हिंमत आहे. त्याने जर ठरवलं ना तर ती भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढू शकते. आता रागवून बसू नका माझ्यावर. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. तुम्ही काय बघत नाही तुमची मुलगी काय वागते आहे, काय काय कारस्थानं करते आहे. आणि आई आता अति झालंय. भुवनेश्वरीला धडा शिकवायची वेळ आली आहे आणि अक्षरा तो शिकवणार. बघा तुम्ही. अधिपती त्यांच्या रुटीन प्रमाणेच राहतात. फॅक्टरीत जातात, काम करतात, मित्रांना भेटतात, त्यांच्या आई साहेबांना हवा तेवढा वेळ देतात. त्यांनी त्यांचं काहीच बदललं नाही. तू बदललीयस. भुवनेश्वरी मॅडमनी सांगितलं शाळा बंद कर, की तू शाळा बंद केलीस. काही काळ तर घरी बसलीस. सोशल कॉन्टॅक्ट तर काही ठेवले नाहीस तू. पूर्वी तू वेगवेगळ्या शिबिरांना जायचीस, स्वतःसाठी वेळ द्यायचीस, नवीन गोष्टी शिकायचीस, गरीब मुलांसाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवायचीस. पण आता यातलं काहीच करायला तुला पुरेसा वेळच मिळत नाही. आम्हाला वाटायचं संसाराची जबाबदारी असेल, नसेल वेळ मिळत. पण आता आता वाटतंय की यांनी काही करूच दिलं नसेल तुला. अगं तुझा काही सेच नाहीये त्या घरात. बाबा मी जमेल तितका प्रयत्न करते आणि शाळा पण सुरू केली की मी. आणि PhDचं काय? MAdची परीक्षा होती तुझी, तापाने फणफणली होतीस, तरी सुद्धा पेपरला गेलीस. का तर वर्ष वाया जाऊ नये म्हणून. सारखं म्हणायचीस आम्हाला की महाराष्ट्रातल्या शिक्षण पद्धतीवर मला PhD करायची आहे. खेड्यापाड्यात जाऊन रिसर्च करीन आणि मोठा प्रबंध सादर करीन. कुणीही शिक्षणापासून वंचित राहायला नको म्हणून प्रयत्न करीन. सतत शिक्षण शिक्षण करणारी अक्षरा त्या सूर्यवंशींच्या घरात गेल्यापासून हरवली आहे का? तू का PhD साठी प्रयत्न केला नाहीस? कारण मी सांगतो का केला नाहीस ते. तुझं लग्न झाल्यानंतर PhD तर दूरच, तुझ्या घरात PhDचा प उच्चारायला सुद्धा तुला परवानगी नाहीये. असं नाहीये बाबा. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. अहो त्यांच्या घरामध्ये शिक्षणाची परंपरा नसताना मी अधिपतींचं शिक्षण सुरू केलंच ना. असं नाहीये बाबा. मी माझं ध्येय नाही विसरलीये. ध्येय नाही, तू कोण आहेस हेच विसरली आहेस तू. सर मग थांबव जरा 2 मिनिट.
सूर्यवंशांच्या घरात दबून राहायची काहीच गरज नाही. लढणारी अक्षरा पाठवली होती मी त्या घरात. अन्याय सहन करणारी नाही. जे तू नाहीयेस ना ते तू बनलीयस. याचा जास्त त्रास होतो ग मला. आज मी तुझ्या बरोबर आलो म्हणून मला कळलं तरी की तुझ्या बरोबर काय चाललंय ते. नाहीतर तू हेही असंच सहन करत राहिली असतीस. नाही हो बाबा, एवढा काही त्रास नाहीये. खरंच नाही. आज जरा त्यांनी जास्तच केलं, पण अधिपती नव्हते ना घरी म्हणून. अधिपतींचा कायम सपोर्ट असतो मला. आम्ही हवे होते एकमेकांना. आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय. तुम्ही नका टेन्शन घेऊ बाबा, प्लीज. मला एकदा फक्त त्यांच्याशी बोलू दे, सगळं ठीक होईल बाबा. तुला बोलायचंय तर तू बोल, पण माझं ठरलंय. मी पुन्हा तुला त्या घरात जाऊ देणार नाही. झाली तेवढी शोभा पुरे झाली. अगं बाळ आहे तुझ्या पोटात. त्यांनी तुझ्याच घरात तुला धक्काबुक्की केली, मारलं, ढकललं. काही कमी जास्त झाले असतं तर त्यांना काळजी नाही आहे तुझी, पण मला आहे ना तुझी काळजी. आता काहीही झालं तरी तू त्या घरात जाणार नाहीस म्हणजे नाही. चल आपल्या घरी. अरे धनाजी चिंगूस कुठला. अरे फुलांच्या पाकळ्या अजून टाकी. अरे फुलांच्या पाकळ्यांची अशी गादी झाली पाहिजे, कळलं काय? चल 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 लवकर, घर सजवायचंय लवकर लवकर. आणि हा आरतीच्या शांती, आरतीच्या ताटाचं काय झालं? होय होय झाली तू तयारी. तयार केलंस का नाही? होय होय. आणि हा गोडाचा शिरा ते बी करायचंय. लवकर लवकर आटप की ग बाई. हे काय फुलांच्या पाकळ्या कोण काढणार? अरे गुंतवायच्या ती पाकळ्या. लवकर लवकर करा की. हात चालवा पटापट पटापट करा. दुर्गे, हा काय ग हे? कसली समधी तयारी? सुनबाईंच्या स्वागताची तयारी आहे. आणि काय गे दुर्गे, बोलत काय बसलेस? हा, काम कर पटापट. हात आलो. वय तुला आम्ही वेलकमचा बोर्ड बनवायला सांगितला होता ना. तो तयार नाही काय अजून? हा, हे बघ ताई तयार आहे. अगं इथं आम्हाला नग दाखवूस. बाहेर दर्शनी बागी लावा. सुनबाई घरात आल्या आल्या त्यासनी तो बोर्ड दिसला पाहिजे. वेलकम. आणि हे धनाजी, सुनबाई आल्यानंतर दोन्ही बाजूनी पाकळ्या उधळायच्या, ध्यानात ठेवा. हा, आणि शांता आरतीचं ताट घेऊन उभी राहा. चला सुनबाई कवा बी येते, लागा कामाला पटापटा. हा, बाबा, बाबा द्या ते इकडे, मी धरते. अक्षरा, तू एक काम कर, तू इथेच थांब. मी जरा रिक्षा घेऊन येतो. तू सावलीत थांब. ठीक आहे. हॅलो. हॅलो अक्षरा मॅडम. हा, कोण बोलतोय? ओळखा बघू कोण असेल. सॉरी, मी नाही ओळखलं. प्रयत्न तरी करून बघा. कोण आहे? हॅलो. फोन कट करण्याऐवजी प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं नाही का? अहो, मी नाही ओळखलं तुम्हाला. कोण बोलताय? आणि तुम्ही प्लीज नंतर फोन करता का? नंतर में बहुत अंतर होता है अक्षरा मॅडम. आत्ताच बोला. मी आता खूप गडबडीत आहे, आपण नंतर बोलूया. नाही नाही नाही, मी फार वेळ नाही घेणार आहे तुमचा. ओळखा तरी. अहो खरंच मी नाही ओळखलं तुम्हाला. ओके, हिंट देऊ? हिंट वगैरे काही तुम्ही देऊ नका मला. तुम्ही कोण बोलताय मला सांगा फक्त. काय झालं, काही टेन्शन आहे का? अहो टेन्शन काही नाही आहे. तुम्ही कोण बोलताय प्लीज सांगाल का? एकतर ते सांगा किंवा फोन ठेवा आता. ओके 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 फाईन, मी हिंट देतो ना. मी एका वेगळ्याच कशावरून तरी बोलतोय. काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाही. अजूनही नाही कळलं? ओके फाईन. अक्ष.
काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळत नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना माझा. मी काय बोलतो हे तुला कधीच कळत नाही. अक्ष,